नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा किंवा व्यवसायाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. ती गोष्ट म्हणजे पार्सल पाठवणे. जुन्या पद्धतीने कुरिअर पाठवणे म्हणजे अक्षरशः डोकेदुखी, बरोबर ना? पण आता हे सगळं चित्र कसं बदलतंय आणि डिलिव्हरी डायरेक्ट नावाच्या एका आधुनिक प्लॅटफॉर्मने ही कटकट कशी दूर केली आहे ते आपण या माहितीतून उलगडून पाहूया. चला तर मग थेट सुरू करूया. आता विचार करा, एकीकडे ती जुनी पद्धत आहे, गर्दीने भरलेल्या कुरिअर ऑफिसमध्ये रांगेत उभं राहायचं, लेबल्स प्रिंट करायची, स्वतः बॉक्सचं वजन करत बसायचं, बापरे. आणि दुसरीकडे एक नवीन डोरस्टेप सुविधा, घर बसल्या मोफत पिकअप, कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही आणि सर्वात भारी म्हणजे फ्लॅट बॉक्स प्राइसिंगचा पर्याय. हा फरक पाहिला की लगेच लक्षात येतं की हा नवीन प्लॅटफॉर्म आपला किती वेळ आणि ऊर्जा वाचवणार आहे. तर हे सगळं नक्की कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपण 4 टप्पे पाहणार आहोत. एक म्हणजे लॉजिस्टिक्समधील क्रांती, दुसरं म्हणजे जुने अडथळे दूर करणारी खास वैशिष्ट्ये, तिसरं म्हणजे याचा इंटरफेस कसा वापरायचा आणि शेवटी अगदी स्टेप बाय स्टेप बुकिंग कसं करायचं ते आपण पाहू. पहिला टप्पा, द लॉजिस्टिक्स रिव्हॉल्यूशन, म्हणजेच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील एक मोठी क्रांती. या क्रांतीची व्याप्ती नक्की किती मोठी आहे ते आता पाहूया. 18,800 पेक्षा जास्त. होय, देशातील इतक्या पिनकोड्सवर या प्लॅटफॉर्मची पोहोच आहे. हा आकडा खरोखरच थक्क करणारा आहे. विचार करा, देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचण्याची ही क्षमता खऱ्या अर्थानं एक भक्कम नॅशनल नेटवर्क उभं करते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नेटवर्क फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नाही आहे. म्हणजे तुम्हाला शहरातल्या शहरात मित्राला लॅपटॉपचा विसरलेला चार्जर पाठवायचा असेल किंवा तुम्ही एखादा छोटासा बिझनेस चालवत असाल, हे तंत्रज्ञान सर्वांसाठी अगदी सहज वापरता येतं. सामान्य माणसं, छोटे व्यावसायिक आणि D2C ब्रँड्स या सगळ्यांमधली दरी या प्लॅटफॉर्मने अगदी सहज मिटवली आहे. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, फ्रिक्शन कमी करणारी वैशिष्ट्य. पारंपरिक शिपिंगमधले जे जुने अडथळे होते ते या सिस्टीमने मुळापासून कसे नष्ट केलेत ते आता बघूया. हे बघा, इथली सगळी वैशिष्ट्ये एकदम ग्राहकांच्या सोयीनुसार बनवली आहेत. म्हणजे जर तुम्ही दुपारी 2च्या आधी बुकिंग केलंत तर त्याच दिवशी मोफत डोरस्टेप पिकअप मिळतो. बरं, लेबल्स प्रिंट करायची झंझट ती दर 100% गायब. सगळी प्रोसेस पूर्णपणे पेपरलेस. आणि यातला माझा आवडता भाग म्हणजे मल्टी-स्टॉप डिलिव्हरी. म्हणजे एकाच फेरीत अनेक ठिकाणी पार्सल्स पोहोचवता येतात. लोकल छोट्या व्यवसायांसाठी तर हे एक मोठं वरदानच आहे. हे नेटवर्क किती लवचिक आहे ते पहा. एका बाजूला शहरांतर्गत म्हणजे लोकल डिलिव्हरी आहे, जिथे अवघ्या 15 मिनिटात दुचाकी किंवा मिनी ट्रकने पिकअप होतो. आणि दुसऱ्या बाजूला देशातल्या 99.5% लोकसंख्येपर्यंत पोहोचणारी नॅशनल डिलिव्हरी. तुमच्या गरजेनुसार तुम्ही एक्सप्रेस, एअर किंवा रोड ट्रान्सपोर्टचा पर्याय अगदी सहज निवडू शकता. कुरिअर पाठवताना सर्वांत वैताग कशाचा येतो? पार्सलचं वजन आणि माप घेण्याचा, बरोबर? घरात वजन काटा शोधत बसा. पण काही निवडक शहरांमध्ये मिळणारी फ्लॅट प्राइसिंग बॉक्स ही सुविधा म्हणजे यावरचा जालीम उपाय आहे. यात कोणतंही वजन करावं लागत नाही, फक्त बॉक्सचा आकार ठरवायचा, लहान, मध्यम किंवा मोठा, आणि त्यासाठी एक फिक्स दर द्यायचा. न कसली लपवाछपी, न कसला गोंधळ, एकदम सुटसुटीत आणि पारदर्शक. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया, इंटरफेस नॅव्हिगेट करणे. तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी ते वापरायला सोपं हवं, नाही का? हा ॲप इंटरफेस कसा काम करतो ते पाहू. तुम्ही वेब पोर्टल उघडा किंवा मोबाईल ॲप, मुख्य डॅशबोर्ड एकदम सुटसुटीत आहे. तो लोकल आणि नॅशनल डिलिव्हरी अशा 2 स्पष्ट पर्यायांमध्ये विभागलेला आहे. ट्रॅकिंगसाठी एक भारी टॅब दिलाय, जिथे तुम्हाला लोकल डिलिव्हरीचा लाईव्ह मॅप ट्रॅकिंग आणि नॅशनलसाठी वेळोवेळचे अपडेट्स मिळतात. आणि जर काही अडचण आलीच तर AI सपोर्ट आहेच. म्हणजे कस्टमर केअरला फोन लावून गाणी ऐकत तासनतास वाट पाहण्याची आता अजिबात गरज नाही. तुम्हाला माहिती आहे का, पार्सल पाठवताना सर्वात मोठी डोकेदुखी कोणती असते? रिटर्न टू ओरिजिन किंवा RTO, म्हणजे चुकीच्या पत्त्यामुळे पार्सल परत येणं. पण इथे भारतातील सर्वात अचूक लोकेशन इंटेलिजन्स सिस्टीम वापरली जाते. ती सिस्टीम ॲड्रेस बुकमध्ये अचूक पिनकोड्स आपोआप सुचवते आणि तपासून घेते. यामुळे डिलिव्हरी फेल होण्याचं प्रमाण जवळपास 0वर येतं. हे असं एंटरप्राइज लेव्हलचं तंत्रज्ञान आता थेट आपल्या हातात आलंय. जे लोक व्यवसायासाठी रोज खूप साऱ्या पार्सल्स पाठवतात त्यांच्यासाठी हा सेंट्रल वॉलेटचा पर्याय एकदम झकास आहे. वॉलेटमध्ये आधीच पैसे भरून ठेवले की टीममधल्या प्रत्येकाला पेमेंटसाठी अडकून राहावं लागत नाही. आणि अर्थातच UPI, कार्ड्स, नेट बँकिंग आणि कॅश ऑन डिलिव्हरी हे आपले नेहमीचे डिजिटल पर्याय तर आहेतच. चला आता शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यावर येऊया, स्टेप बाय स्टेप बुकिंग गाईड. प्रत्यक्षात हे बुकिंग 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत कसं होतं ते आता आपण टप्प्याटप्प्याने पाहू. बुकिंगची सुरुवात एकदम सोपी आहे. मोबाईल नंबर आणि OTP टाकला की प्रोफाईल तयार.
मग तुम्हाला लोकल की नॅशनल डिलिव्हरी हवी आहे ते निवडायचं. त्यानंतर पिकअप आणि ड्रॉपचे अचूक पत्ते टाकायचे. समजा तुम्हाला शहरात एकाच वेळी 3-4 ठिकाणी पार्सल्स द्यायचे असतील तर फक्त प्लस ॲड स्टॉप या बटणावर क्लिक करायचं आणि तुमचा पूर्ण मार्ग एका झटक्यात मॅप होतो. पुढची पायरी म्हणजे पार्सलची माहिती देणं. इथे साधारण वजन आणि आकार टाका किंवा मगाशी आपण पाहिला तसा फ्लॅट प्राइसिंग बॉक्स निवडा. इन्शुरन्ससाठी पार्सलमध्ये नक्की काय आहे आणि त्याची किंमत किती आहे हे अचूक सांगा. आणि शेवटी पार्सलच्या आकारानुसार दुचाकी, 3 चाकी किंवा मिनी ट्रक निवडा किंवा लांबच्या डिलिव्हरीसाठी एक्सप्रेस एअर की सरफेस रोड हे ठरवा. आणि आता शेवटची पायरी, जी जुन्या कटकटींना पूर्णपणे फाटा देते. तुमच्या सोयीची पिकअप वेळ निवडा, डिजिटल पेमेंट करा आणि बस पार्सल सुरक्षितपणे पॅक करून ठेवा. जेव्हा तो एक्झिक्युटिव्ह येईल तेव्हा तो स्वतः बारकोड असलेलं फ्लायर पार्सलला लावेल. तुम्हाला प्रिंटर शोधायची काहीच गरज नाही. एकदा पार्सल दिलं की एअरवे बिल लिंकवरून तुम्ही ते रिअल टाईममध्ये ट्रॅक करू शकता. एकदम सोपं. या सगळ्या माहितीचं सार काढायचं झालं तर एका वाक्यात सांगता येईल, डिलिव्हरी डायरेक्टने एंटरप्राइज ग्रेड लॉजिस्टिक्सचं खऱ्या अर्थाने कन्झ्युमरायझेशन केलं आहे. म्हणजेच जे हायटेक लॉजिस्टिक्स पूर्वी फक्त मोठ्या कंपन्यांनाच मिळायचं ते आता तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी आणि छोट्या व्यावसायिकांसाठी उपलब्ध झालंय. रांगा नाहीत, लपलेले चार्जेस नाहीत आणि लेबल्सची कटकट नाही. लॉजिस्टिक्स आता खऱ्या अर्थाने सर्वांसाठी खुलं झालंय. जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. जेव्हा माल पाठवण्याची सगळी चिंता मिटते आणि सगळं नियंत्रण एका स्मार्टफोनवर येतं तेव्हा भविष्यातल्या एखाद्या नवीन छोट्या बिझनेसला केवढं मोठं बळ मिळू शकेल. लॉजिस्टिक्स इतकं सोपं झाल्यावर व्यवसायाच्या संधी आणि आयडियाज खरोखरच अमर्याद होतात, नाही का? या एका विचारासह आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. नवीन तंत्रज्ञान कसं जग सोपं करतंय हे समजून घेणं नेहमीच रंजक असतं. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.